आपण सगळेच रामायणातल्या हनुमानाच्या अफाट शक्तीबद्दल ऐकून आहोत. पण कधी असा विचार केलाय का की ह्या कथा निव्वळ श्रद्धा आहेत की यामागे काहीतरी सायन्स म्हणजे विज्ञानही असू शकतं? इंटरेस्टिंग आहे ना? चला, ह्याच स्रोताच्या आधारे आपण हेच शोधायचा प्रयत्न करूया. तर मग प्रश्न अगदी सरळ आहे. हनुमानाची जी अफाट शक्ती होती ती एक चमत्कार होता की मानवी क्षमतेचं म्हणजे ह्युमन पोटेन्शियलचं सायन्स? या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. रामायणामध्ये हनुमानाच्या शक्तीचं जे वर्णन आहे ते खरंच अविश्वसनीय आहे. पण या कथा फक्त चमत्कार म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्यामागे एक खोल, एक सिम्बॉलिक अर्थ दडलेला असू शकतो. चला, तोच अर्थ जरा समजून घेऊया. म्हणजे विचार करा, एका उडीत अख्खा समुद्र पार करणं, लक्ष्मणाच्या प्राणांसाठी पूर्णच्या पूर्ण संजीवनी पर्वत उचलून आणणं आणि लहानपणी तर सूर्याला फळ समजून गिळायला निघणं, या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर त्यांच्या शक्तीची कल्पना येते. पण विज्ञान याकडे कसं बघतं, हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग अँगल समोर येतो. या स्रोतानुसार हनुमान म्हणजे कोणी वेगळं नाहीये, तर आपल्या प्रत्येकाच्या आत जी सुप्त शक्ती म्हणजे जी डॉर्मंट पॉवर लपलेली आहे ना, त्याचं ते एक प्रतीक आहे. याला एक मस्त आधार पण आहे. रामायणातलीच गोष्ट आहे की हनुमानाला स्वतःच्या शक्तीचा विसर पडला होता. त्यांना आठवतच नव्हतं की ते किती शक्तिशाली आहेत. मग जांबवंताने त्यांना आठवण करून दिली आणि मग बघा, त्यानंतरच त्यांनी तो विशाल समुद्र पार केला. आता इथे बघा किती जबरदस्त तुलना केलीये. एका बाजूला हनुमान, जे स्वतःचीच ताकद विसरलेत, आणि दुसऱ्या बाजूला आपला मानवी मेंदू, ज्याचा खूप छोटासा भाग आपण वापरतो, असं विज्ञान म्हणतं. आहे की नाही साम्य? कमाल आहे. आणि म्हणूनच हा स्रोत हनुमान शक्ती या कॉन्सेप्टला एका पूर्णपणे वेगळ्या अँगलने बघतो. ही शक्ती म्हणजे काहीतरी बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाहीये. ती ऑलरेडी आपल्या आत आहेच. फक्त आपल्याला तिला ओळखायचंय, तिला जाग करायचंय. याला एक सायंटिफिक बेस पण आहे बरं का. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये ATPच्या रूपात प्रचंड एनर्जी असते. विचार करा, जर आपण ही सगळी ऊर्जा वापरायला शिकलो तर काय होऊ शकतं? आपणही अविश्वसनीय गोष्टी करू शकतो. ओके, तर मग ही आतली शक्ती जागृत करायची कशी? प्रश्न तर तोच आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शरीर आणि मनावर कंट्रोल मिळवणं. चला, बघूया ते कसं करायचं. जेव्हा आपण म्हणतो की हनुमानाने समुद्र पार केला, तर याचा अर्थ त्यांनी ग्रॅव्हिटीला हरवलं असं नाहीये. नाही, खरा अर्थ हा आहे की त्यांनी स्वतःच्या मनावर आणि शरीरावर इतकं जबरदस्त नियंत्रण मिळवलं होतं की त्यांच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं. मग हे नियंत्रण मिळवायचं कसं? सोप्पं आहे. स्रोत सांगते 3 गोष्टी: ध्यान म्हणजे मेडिटेशन, प्राणायाम म्हणजे ब्रीथ कंट्रोल आणि एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. या 3 गोष्टींमधून आपण आपल्या आतली एनर्जी कित्येक पटींनी वाढवू शकतो. आणि हे तर आता सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलंय की ह्या प्रॅक्टिसेसमुळे ह्युमन परफॉर्मन्स खरंच वाढतो. बरं, आता एक अशा पराक्रमाबद्दल बोलूया जो ऐकायलाच इम्पॉसिबल वाटतो, पण त्यामागे एक खूप मोठा मानसिक, एक सायकोलॉजिकल मेसेज लपलेला आहे. हनुमानाने तो अख्खा संजीवनी पर्वत उचलला. ही गोष्ट फक्त फिजिकल स्ट्रेंथची नाहीये. हे एका माइंडसेटचं प्रतीक आहे. तो माइंडसेट म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. जर आपल्यात तो दृढ निश्चय आणि तो विश्वास असेल तर कोणतीही अडचण छोटी वाटायला लागते. हाच तर खरा मेसेज आहे. आणि गंमत म्हणजे सायन्समध्ये याला एक नाव आहे, मोटिवेशनल एनर्जी. म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त मोटिवेटेड असतो, तेव्हा आपलं शरीर एंडोर्फिन्स आणि ॲड्रेनालिन सारखे केमिकल्स रिलीज करतं, आणि मग मग आपण आपल्या नॉर्मल लिमिट्सच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो. तर आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की आपल्या पौराणिक कथा आणि मॉडर्न सायन्स यांच्यात कितीतरी कनेक्शन आहे. आता या शेवटच्या भागात आपण ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र आणूया. म्हणजे बघा, या स्रोतानुसार हनुमानाकडे फक्त एक देव म्हणून बघू नका, तर मानवी क्षमतेचं, ह्युमन पोटेन्शियलचं जे अल्टिमेट टोक आहे ना, ते म्हणून बघा. सेल्फ बिलीफ, मेंटल स्टॅबिलिटी आणि जागृत चेतना, या सगळ्याचं ते एक परफेक्ट उदाहरण आहे. आणि ही स्लाइड तर सगळं काही सांगून जाते. ज्याला आपल्या पूर्वजांनी हनुमान शक्ती असं नाव दिलं होतं, आजचं मॉडर्न सायन्स त्यालाच सुपर कॉन्शियस पॉवर किंवा क्वांटम एनर्जी अशा नावाने ओळखायला लागलंय. म्हणजे बघा, नावं बदलली पण कॉन्सेप्ट तोच आहे. सो इन शॉर्ट, हनुमान म्हणजे फक्त फिजिकल ताकद नाही.
हनुमान म्हणजे आत्मविश्वासाची एनर्जी, मानसिक आणि भावनिक बॅलन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लिमिट्सच्या पलीकडे जाण्याची इन्स्पिरेशन. आणि शेवटी एका खूप पॉवरफुल विचाराने हे संपवूया. जो हनुमानाला जाणतो तो स्वतःची खरी शक्ती ओळखतो. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की जर आपण हनुमानाच्या कथेमागचा खरा मेसेज समजून घेतला तर आपल्या स्वतःच्या आत लपलेल्या त्या अफाट शक्तीची आपल्याला ओळख होऊ शकते.